चला ओके. आज आपण डिस्कस करणार आहे चॅप्टर नंबर फर्स्ट सायन्स. ओके, क्लास 8. चॅप्टर नंबर फर्स्ट काय, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. काय आहे, द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता बघा, लास्ट इयरला आपण डिस्कस केलं आहे किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ द प्लांट्स अँड द एनिमल अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन. म्हणजे जिओग्राफिकल रिजनच्या बेसिसवर खूप सारे प्लांट्स अँड एनिमलचं क्लासिफिकेशन. जसं आपण बघितलं होतं, जर प्लांट्सला कन्सिडर करत आहे आपण, तर त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, की काय बघितलं होतं त्याच्यामध्ये, किंवा डेझर्ट प्लांट राहतात, ॲक्वाटिक प्लांट्स आहे, स्नोई रिजन प्लांट्स आहे, स्नोई रिजन ॲनिमल्स आहे. बरोबर आहे ना. स्नोई रिजन ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहे, त्याच्यानंतर ॲक्वाटिक प्लांट्स आहे. बरोबर आहे की डेझर्ट प्लांट आहे, फॉर एक्झाम्पल कॅमल. बरोबर आहे की. तर या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वर्षीला शिकलेलो आहोत. बट या वर्षी आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. बट कशाचं? क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन. आता याच्याबद्दल आपण थोडंफार डिस्कस करू. ओके, आणि या टॉपिक मध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काय स्टडी करायचं त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? ओके. आता बघा, द चॅप्टर नंबर फर्स्ट, द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, अॅनिमलची स्टडी आपण भरपूर सारे या प्रिव्हियस इयरला केलेली आहे. हे रिकॅप देण्यासाठी तुम्हाला ऍड केलाय. किंवा आपण लास्ट इयरला व्हेरियस टाइप्स ऑफ द अॅनिमल, फॉरेस्ट अॅनिमल, डेझर्ट अॅनिमल, स्नोई रिजन अॅनिमल सगळे बघितलेले आपण. बरोबर आहे. बट हे जर आपण प्लांट्स बद्दल सुद्धा बघितलंय की नाही, किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ द प्लांट, फॉर एक्झाम्पल आहे ॲक्वाटिक प्लांट आहे, फॉरेस्ट एरिया प्लांट आहे, स्नोई रिजन प्लांट आहे, ओके, डेझर्ट प्लांट आहे, कॅक्टस आहे. हे सगळ्या गोष्टी आपण मागच्या इयरला स्टडी केलेल्या आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही. ओके, तर यावर्षी आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स करायचं आहे. आणि ते जे क्लासिफिकेशन आहे कोणी दिलंय? रॉबर्ट विटकर. कोणी? रॉबर्ट विटकर. आता यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे 5 क्रायटेरियाच्या बेसिसवर. ते क्रायटेरिया सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण की जर आपण कम्प्लीट सिलेबस आपलं जे पहिलं चॅप्टरचं एक अनालिसिस काढतोय म्हटलं, हो, अनालिसिस केल्यानंतर काय लक्षात येईल तुम्हाला, कम्प्लिटली डिटेल इन्फॉर्मेशन जी या चॅप्टर मध्ये दिलेली आपल्याला, कशा कोणत्या, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स, कम्प्लिटली डिपेंड आहे रॉबर्ट विटकर सरांचे जे 5 क्रायटेरिया आहेत, ज्या क्रायटेरियानुसार त्यांनी क्लासिफिकेशन मांडलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटली डिपेंड आहे त्या 5 क्रायटेरियावर. ओके, तर ते 5 क्रायटेरिया आपण डिस्कस करू. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, क्लासिफिकेशनची आवश्यकता का पडली, म्हणजे ही द नीड ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनची आवश्यकता का पडली आपल्याला, का बरं रॉबर्ट विटकर सरांनी या 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आपल्याला, कोणते 5 क्रायटेरिया दिले ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीड ऑफ क्लासिफिकेशन. काय गरज पडली आहे की बघ क्लासिफिकेशनची आपल्याला. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, all the living organisms on the earth have adapted according to geographical region, food ingestion and defense etc. हे जे पहिली स्टेटमेंट मी इथे ऍड केलेली आहे, हे आपल्याला प्रिव्हियस इयरला आपण काय स्टडी केलं त्याची एक रिकॅप देत आहे. फॉर एक्झाम्पल जिओग्राफिकल रिजन, म्हणजे या जिओग्राफिकल रिजन, फॉर एक्झाम्पल डेझर्ट रिजन झालाय, स्नोई रिजन झालाय, ओके, ॲक्वाटिक रिजन झालाय. या रिजनच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. आणि फूड इंजेक्शन म्हणजे कोणता ॲनिमल्स कोणत्या प्रकारे फूड इंजेक्ट करत आहे, अन्न ग्रहण करत आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण स्टडी केलेली आहे लास्ट इयरला. आणि डिफेन्स, कोणता पर्टिक्युलर ॲनिमल त्यांच्यामध्ये कोणते अडॅप्शन आहे किंवा तो स्वतःला डिफेन्स करत आहे किंवा डिफेन्स करत आहे एनिमीज पासून. ओके, या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आता बघा, या वर्षी आपल्याला क्लासिफिकेशनची का गरज पडली. फॉर एक्झाम्पल 2011 मध्ये जे सेन्सस झाला, फॉर एक्झाम्पल according to 2011 census, around 87 million species of living organism are found on the earth, including land and sea. यांनी काय म्हटलं आहे, लँड म्हणजे जमीन आणि सी म्हणजे समुद्र किंवा पाणी, या दोन्ही जर रिजनला आपण कन्सिडर करतोय म्हटलं, तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, 2011 मध्ये झालेल्या सेन्सेस म्हणजे सर्वे आपल्या वर्षामध्ये. ओके, या सर्वे मध्ये आढळलं किती नंबर ऑफ स्पेसीज आढळलेले आहे, 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज. भरपूर मोठा आकडा आहे ना. या 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज पैकी आपल्याला कोणत्या एका पर्टिक्युलर स्पेसीसची स्टडी करायची असेल तर पॉसिबल आहे का डायरेक्टली? आपल्याला जर त्याबद्दल सब ग्रुप्स माहित असले तर आपण डायरेक्टली त्या पर्टिक्युलर स्पेसीसवर स्टडी करू शकू. फॉर एक्झाम्पल बघा, इथे दिलेलं आहे, टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. या आता मी तुम्हाला सरळ एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, तुम्ही, मी आता ज्या शाळेत मी शिकवत आहे, ओके,
समजा अप्रॉक्स माझ्या शाळेमध्ये 2 किंवा 2,500 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. आता या 2,500 विद्यार्थ्यांमध्ये कॉमन नेम सरनेम वाले भरपूर जण असतील असतील ना. तर जर सपोज तुम्ही मी तुम्हाला म्हटलंय की बा माझ्या शाळेमध्ये जा, ओके, या शाळेमध्ये जा आणि त्या शाळेमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल लखन राठोड या नावाचा विद्यार्थी घेऊन या, ओके. तर तुम्ही काय करसाल, जासाल तर कशाच्या बेसिसवर तुम्ही या 2,500 विद्यार्थ्यांपैकी त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला शोधून आणसाल? पॉसिबल आहे का? नाही आहे ना. तर जर सपोज तुम्ही मी तुम्हाला त्या शाळेतल्या ग्रुप्स म्हणजे क्लास 1 to 10 या प्रकारे असतील की नाही मेन ग्रुप्स आपले, तर मी तुम्हाला म्हटलंय की तो जे विद्यार्थी आहे 7th मधला आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय विचार करसाल, आता 2,500 पैकी आपल्याला फक्त जे आहे 200-300 विद्यार्थी तेच आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे त्या विद्यार्थ्याला शोधायचं, बरोबर आहे की नाही. जर अजूनही तुम्हाला जर मी म्हटलंय की 7th B मध्ये जा आणि त्या नावाचा राठोड नावाचा विद्यार्थ्याला घेऊन या, तर इझी आहे, सरळ सरळ तुम्ही शाळेमध्ये एंट्री करसाल, 7th B बघसाल, बी मधले 50-60 विद्यार्थ्यांपैकी राठोड नावाचा विद्यार्थी चेक करसाल आणि त्याला घेऊन येऊन जासाल, बरोबर आहे की नाही. म्हणजेच की मी तुम्हाला तुमची स्टडी कन्व्हिनियन्स करून दिलेली आहे, इझी करून दिली आहे. ग्रुप बनवून ज्याला आपण 7वी म्हटलेलं आहे आणि सब ग्रुप्स बनवून ज्याला आपण 7th B 7वा ब म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्याच प्रकारे जर आपल्याला या मेजर नंबर ऑफ स्पेसिस आहे जे 87 मिलियन ऑफ स्पेसिस, जर आपल्याला स्टडी करायचं आहे तर ग्रुप्स आणि सब ग्रुप्स असले तर आपल्याला स्टडी करणं कन्व्हिनियन्स होईल, हेच त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही. नेक्स्ट बघा. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organism. म्हणजे या ग्रुप आणि सबग्रुप्स कशाच्या बेसिसवर त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सिमिलॅरिटीज काय काय आहे आणि डिफरन्सेस काय काय आहे याच्या बेसिसवर ग्रुप तयार करण्यात आले. आता बघा, रॉबर्ट विटकर सरांनी दिलेलं जे डेफिनेशन बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन काय ऍक्च्युअल मध्ये, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन काय, this process of dividing living organism into groups and subgroups is called as biological classification. म्हणजे एखाद्या नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रुप्स मध्ये आणि सबग्रुप्स मध्ये डिवायडेशन करणाऱ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके. नेक्स्ट बघा आता, रॉबर्ट विटकर. ओके, विटकर कन्सिडर द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. रॉबर्ट विटकर सरांनी कोणते 5 क्रायटेरिया कन्सिडर केले, कोणते क्रायटेरिया कन्सिडर केले आणि त्यांनी कोणत्या क्रायटेरिया मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय कन्सिडर केले याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ओके. तर बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर पहिलं काय क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम सेकंड, मोड ऑफ न्यूट्रिशन थर्ड, लाईफस्टाईल फोर्थ अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता तुम्हाला जर मी सरळ सरळ लिहून दिला तर तुम्ही इझी आहे, रट्टा मारसाल, हे 5 क्रायटेरिया असं हे घ्या, उद्याला आम्ही एक्झाम मध्ये लिहून येतो. बट या कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटीचाही काहीतरी मिनिंग आहे. ओके. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे आपल्या भाषेमध्ये किंवा एक सिंपल डेफिनेशन जर मी देतोय म्हटलं तर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड. काय होते, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आता बघा, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे सेल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये असे ऑर्गॅनिझम त्यांनी डिवाइड केले सरांनी की बा त्यांचं जे सेल स्ट्रक्चर आहे, ओके, सेल वॉल प्रेझेंट आहे का, न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, बॉडी प्रेझेंट आहे का, ते जे सेल आहे त्याचं सेल स्ट्रक्चर कसं आहे, भरपूर सिंपल असेल किंवा जास्त कॉम्प्लेक्स आहे म्हणजे जास्त समजायला कठीण आहे, भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ओके, म्हणजे आहे त्यामध्ये प्रेझेंट. तर ते झालाय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. आणि सिंपल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये भरपूर जास्त काहीच नाही आहे, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये डीएनए वगैरे असतील झालं का, आणि इकडे काय असणार, गॉल्जी बॉडी असणार, न्यूक्लियस असणार, न्यूक्लियस असणार, रायबोसोम्स असणार, म्हणजे कॉम्प्लेक्स झालाय ना, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. तर याच्यामध्ये तेच दिलाय, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये एखाद्या सेलचा स्ट्रक्चर किती सिंपल आहे किंवा किती कॉम्प्लेक्स आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे, त्याच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन. हे झालं पहिलं क्रायटेरिया. समजलं इथपर्यंत? याच्यामध्ये बघा, कॉम्प्लेक्सिटीचा मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे एखादी गोष्ट किती कठीण आहे समजण्यासाठी त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्सिटी. आणि फायलोजेनेटिक सुद्धा आहे तुम्हाला 5 पॉइंट. फायलोजेनेटिकचं मीनिंग काय होते, द स्टडी विच डिटरमाइन द इव्होल्युशनरी हिस्ट्री अँड रिलेशनशिप अँड हेरिटेबल सिम्पटम्स. फायलोजेनेटिक या एका शब्दामध्ये किती मोठं मीनिंग बघा. अशी स्टडी ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार, इव्होल्युशनरी हिस्ट्री म्हणजे प्रिव्हियस पास्ट हिस्ट्री पासून तर आतापर्यंत काय काय इव्होल्युशन झाले आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये,
रिलेशनशिप किंवा दोन पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये रिलेशनशिप काय आहे, आणि हेरिटेबल सिम्पटम्स म्हणजे वंशानुवंश येलेली सौगात, म्हणजे की हेरिटेबल सिम्पटम्स काय आहे, हेरिडिटी मध्ये या ऑर्गॅनिझम मध्ये काय काय कॉमन आहे जे यांच्या अँसेस्टर पासून याला भेटलेलं आहे, बरोबर आहे की. या 3 पॉइंट मिळून काय बनतोय फायलोजेनेटिक. आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे या 3 पॉइंट कन्सिडर करून जे कॅरेक्टर क्लासिफिकेशन झालंय त्याला म्हणतो आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर समजलंय तुम्हाला, की बा एखाद्या सेलचा स्ट्रक्चर किती कॉम्प्लेक्स आहे आणि किती सिंपल आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे की सिंपल आहे, याच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन जे आहे कोणत्या क्रायटेरिया मध्ये येते, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. समजलं इथपर्यंत. याच्यामध्ये काय नाव माहिती आहे का, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स. तुम्हाला अजून आहे समोर सांगतोय डिटेल मध्ये, इमेज सहित दाखवतोय. ओके, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम आणि मोड ऑफ न्यूट्रिशन. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय आहे, किंवा कोणते ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे, कोणते ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. इकडचं काही डाऊट आहे नक्की. त्याच्यानंतर बघा मोड ऑफ न्यूट्रिशन नुसार. आता हे जे पॉइंट आहे आपण बघा या 2 पॉइंट मध्ये काही कन्फ्युजन आहे का, किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर कशाचे भविष्यात, किंवा कोणता पर्टिक्युलर सेल त्याचं जे स्ट्रक्चर आहे किती कॉम्प्लेक्स आहे त्याच्या बेसिसवर केलेलं, आणि सिंपल आहे त्याच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन. कॉम्प्लेक्स कशामध्ये येते, कोणत्या क्रायटेरियामध्ये, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये 2 येणार, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम याच्यामध्ये काय येणार, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. इथपर्यंत काही डाऊट आहे. ओके, तर अगेन बघा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचे डेफिनेशन समजले, एकदा रिकॅप देऊन घेऊ आपण. किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ एनिमल्स अँड प्लांट्सची स्टडी प्रिव्हियस इयरला केलेली आहे आपण. त्याच्यामध्ये आपण नीड ऑफ क्लासिफिकेशनची गरज का बरं पडली, की मोठ्या नंबर ऑफ स्पेसिस पैकी आपल्याला एक पर्टिक्युलर स्पेसिसची स्टडी करायची असेल तर पॉसिबल व्हायला, म्हणजे इझी व्हायला, त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, क्लासिफिकेशन. 2011च्या सेन्सस नुसार किती आहे टोटल स्पेसिस, 87 मिलियन स्पेसिस. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय आहे, कशाच्या बेसिसवर द क्लासिफिकेशन कशाच्या बेसिस, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, आता त्याच्यानंतर आपण काय बघितलं, रॉबर्ट विटकर सरांनी दिलेले 5 क्रायटेरिया. त्या 5 क्रायटेरिया मध्ये बघा काय काय आलेलं आहे आपल्याकडे, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 शब्दाची मीनिंग सांगितले. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे ज्या गोष्टी समजायला कठीण आहे, असा सेल स्ट्रक्चर जे समजायला कठीण आहे, या पॉइंटने किंवा या क्रायटेरियाने केलेलं डिव्हायडेशन. ओके, आणि नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलनी तयार झालं, म्हणजे ते कॉम्प्लेक्स राहणार का, नाही, सिंपल राहणार आहे. आणि मल्टीसेल्युलर आहे म्हणजे मल्टिपल सेल्सने, भरपूर साऱ्या सेल्सने तयार झालेला ऑर्गॅनिझम आहे, तर तो कॉम्प्लेक्स आहे की नाही, समजायला कठीण जाईल, त्याची स्टडी जास्त वास्ट राहील, बरोबर आहे ना. त्याच प्रकारे याच्यामध्ये डिव्हायडेशन केलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट क्लासला, जे आपण उद्याला बघू. ठीक आहे, आजपर्यंत एवढंच आहे, हे तुम्हाला स्टडी करून घ्यायचं आहे, आणि उद्याला आल्यानंतर मी सुद्धा हे रिव्हिजन सुद्धा करणार आहे. पण काही डाऊट? ओके, चला, थँक्यू.